करायलाच लागली तयारी. नातीगोतीमधलं बाप मतिमंद मुलाचा बाप करायला लागलं. अलीकडचं वाघगुरू नावाचं नाटक, ज्यात मी व्हीलचेअरला खेळलेला मोटर न्यूरॉन डिसीज झालेला प्रोफेसर आहे. करायलाच लागली तयारी. पण चौकटात त्याला वेळच नव्हता तयारी करायला. काही तुम्हाला पटकन ही तयारी करून या मिळालेले रोल्स आहेत, काही तुम्हाला रोल्स पटकन मिळतात. म्हणजे मला पटकन मिळाले रोल्स. ते मिळाले म्हणजे तुमच्या अंगावर आदळले येऊन. नाही मिळाले म्हणजे सापडले. म्हणजे एफर्टलेस ज्याला म्हणता येईल, की अजिबात प्रयत्न न करता मला ते बेअरिंग मिळालं. ही रेंज पण मोठी आहे. म्हणजे तयारी न करता पटकन सापडले रोल्स. ते तात्या विंचू, नारबाची वाडीमधला नारबा, गंगाधर टिपरेमधला आबा. मला वेळच लागला नाही, पटकन मला आलंच कर. तर हे तयारी केलेले, हे तयारी पटकन सापडलेले. पण हा अंगावर आदळलेला, तुम्ही म्हणाला तसं चौकट राजा आयतळाला मला धरलंच तिने. तर मला कळलं ना काय करा. मी पॅनिकी झालो. मी मुंबईहून कोल्हापूर, त्याला मुंबईला राहायचो, मुंबईहून कोल्हापूरला जायचं होतं मला. तर मी घाईघाईने मग त्यावेळेला हे नव्हतं, CDs वगैरे नव्हत्या, मी VHS कॅसेट्स होत्या. मी हॉलिवूडच्या काही नटांच्या काही सापडतात का बघितलं. ते डस्टिन हॉफमनची एक रॉबर्ट डिनिरोची अवेकनिंग्स म्हणून होती, डस्टिन हॉफमनची रेनमॅन म्हणून होती. त्या हे केल्या मी घाईघाईने बघितल्या, थोड्या काहीच नाही. मग परत पुण्याला गेलो. पुण्याला एका मतिमंद मुलांच्या शाळेला भेट दिली. कामायनी म्हणून हा स्कूल आहे, तिकडे गेलो. त्यांचं लंच टाईम झालं. सगळ्या मुलांनी माझ्याकडे बघितलं असतं, ते काही तिकडे बघता आलं नाही. मग मी एका सायकेट्रिस्टकडे गेलो. थिएटरशी संबंधित डॉक्टर मोहन आगाशे, ज्याच्यावर मी काम केलं, त्याचा पार्टनर डॉक्टर विद्याधर वाटवे. ते सायकेट्रिस्ट आणि ॲक्टर होते. मग त्यांनी ॲक्टिंग सोडून दिली आणि सायकेट्रीवर कॉन्सन्ट्रेट केलं. मोहन आगाशेने उलटं केलं, सायकेट्रिस्ट सोडले आणि ॲक्टिंग केलं. तो भाग वेगळा. तर त्यांना भेटलो मी. म्हटलं असं ते काय करू मी. त्यांनी काय माझा बौद्धिक घेतलं थोडं. ह्या सगळ्या तुटपुंच्या गोष्टींनी मी तिकडे गेलो आणि तो रोल अक्षरशः आयत्या केला. मग थोडे काही मनात हे केले आणि स्पॉन्टेनिटी ज्याला म्हणता येईल, उत्स्फूर्त त्यांनी तो केलेला रोल आहे. म्हणजे तुम्ही मगाशी जी यादी सांगितलीत त्यातले काही रोल तयारीने केलेत, काही सापडलेत, काही करायला लागलेत. तर हा मला असं वाटतं की सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी कधीतरी केलं. तर मुन्नीचा वाढदिवस म्हणा, अमुक म्हणा, तमुक म्हणा, काही आपलं साठलेलं असतं. आणि कधी मला असं वाटतं की अंडर प्रेशर, दडपणाखाली तुमची क्रिएटिव्हिटी ही कधी वर्क करते, काम करते. ती कशी करते माहीत नाही. कधी पेपरातल्या लोकांना आधी माहीत असेल की तुम्हाला काही डेडलाईन असते, अमुक ह्याच्यात हे द्यायचं असतं. तुम्ही यू स्टार्ट थिंकिंग, तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये काहीतरी, आणि त्या प्रेशरखाली ती क्रिएटिव्हिटी वर्क करते. तसं ते प्रेशरखाली तू केलेला रोल आहे. आता समजा मला सांगितलं तर आता तुम्ही केला रोल तर मी तयारीने करीन. चौकटासारखा रोल मी अधिक तयारी करून करीन, अधिक त्याच्यावर मेहनत करीन. पण तो चांगला होईल का माहीत नाही. कारण हा आयतळाला केलेला उत्स्फूर्त त्यांनी केलेला रोल असा झाला. आणि त्यात तुम्ही म्हणजे जातीवंत कलाकाराला मला नाही असं वाटतं की उसप्री तुमच्या मनात ती आली, ती प्रक्रिया. त्याला बेस्ट फिल्मचं अवॉर्ड मिळालं, मला बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं. त्यातले काही सीन्स तर मतिमंद मुलांबरोबर केले मी. म्हणजे मतिमंद तो जो असा कसा मी वेगळा, तो नाच आहे. त्याच्या माझ्याबरोबर नाचणारी मुलं आहेत, किलवर राजा, इस्पिक राजा, बदाम राजा, ही खरोखर मतिमंद आहेत. ज्यांना साधारणपणे स्टेप्स सोप्या शिकवता येतील अशा मुलांनी माझ्याबरोबर तो नाच केला. त्या मुलांच्या दृष्टीने नेहमीचं वास्तव आणि चित्रपटातलं वास्तव हे एकच होतं. माझा एक पाय काठावर होता. म्हणजे मला हे चित्रपटातलं वास्तव हे निर्माण करायचं होतं. माझं वास्तव वेगळं होतं. मला एक विचारायचं, तो वेगळा अनुभव होता. आता जसं एक सर्वसामान्य समीक्षक म्हणा किंवा प्रेक्षक म्हणू शकता की तुम्ही तो रोल जगला, अगदी त्या भूमिकेत शिरला. पण तुमचं काय मत आहे की एखाद्या नटाने त्या भूमिकेत असं इतकं शिरावं का की ती भूमिका अलिप्तपणे करावी, की त्या भूमिका जगावी? तुमचं वैयक्तिक मत? माझं वैयक्तिक आणि ठाम मत आहे. कुठलाही चांगला ॲक्टर तुम्हाला सांगेल, कुठले चांगले, की नट कधीही भूमिका जगत नाही, त्यांनी जगू नये. भूमिका ते कॅरेक्टर आहे असा तो आभास निर्माण करतो. ते जगण्याची त्या भूमिकेची सुखदुःख काय जी असतात ती रिहर्सल स्टेजला नाटक असेल तर तुम्ही अनुभवता. तिकडे तुम्हाला अलिप्तपणेच भूमिका करायला, तुमचा कंट्रोल तुमचा अख्खा जाईल ना. तुम्ही झुंजारावसारख्या नाटकाचं काम केलं, ऑथेलो, झुंजाराव, तर कमलजाला तुम्ही खरोखर मारून टाका. प्रत्येक प्रयोगाला वेगळी कमलजा आणायला लागेल. पुढच्या प्रयोगाला ती गेली, आता दुसरी आणा म्हणून मारतो तिला शेवटी. असं नाही आहे.
आणि असं रोल जगता येत नाहीत. मी बायांचे पण रोल्स केलेत, मी जगलो बिगलो नाही रोज, एक तेवढ्यापुरतं असतं. तर ते मी तुम्हाला सांगतो. याच्यावरती एक एक असं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या व्यक्तित्वापेक्षा वेगळी व्यक्तिरेखा करता, आणि मला स्वतःला वाटतं की मी केलेल्या एवढ्या सगळ्या भूमिकांमध्ये कुठेच मी नाही आहे, दिलीप प्रभावळकरसारखी एकही भूमिका नाही आहे. तर जेव्हा तुम्ही अशी भूमिका करता तेव्हा तिकडे 3 व्यक्तिमत्व असतात. एक तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व, जे तुम्ही विसरू शकत नाही, ते असतंच तुमच्याबरोबर. दुसरं व्यक्तिमत्व, जी व्यक्तिरेखा तुम्ही करताय त्या व्यक्तिरेखेचं व्यक्तिमत्व. आणि तिसरं व्यक्तिमत्व, तुम्ही स्वतःला समोरून पाहत असता, प्रेक्षकातून पाहत असता तुम्हाला. म्हणजे आबा टिपरे किंवा हसवापसीमधले कृष्णराव हेरमकर 89 वर्षाचे करताना मी 16-18 नंबरचा चष्मा लावायचो. म्हणजे पूर्वीच्या काळी मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर लावतात तसा. त्या चष्म्यातनं मला काहीही दिसायचं नाही, पण तो चष्मा लावून मी कसा दिसतोय हे मला समोरून दिसायचं. वा, हे मग हे माझ्या स्वतःला बघणारं, म्हणजे प्रत्यक्षातला मी, भूमिकेतला मी आणि समोरून मला बघणारा मी, ते तुमच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवतं. त्याच्यामुळे तुम्ही झोकून देऊन काम करणं हे माझा विश्वास नाही. तुम्ही तंत्राने विश्वास करता, तुम्ही तो मी आहे असा आभास निर्माण करता. तो पूर्णपणे तुम्ही जगणं हे खरं नाही. नाही तुम्हाला नॉर्मल आयुष्य जगताच येणार नाही ना नटाला. ते तर आहे, पण आता हे जे म्हणतात की परकाया प्रवेश, की एक नट त्या भूमिकेत शिरला आणि ते काम करतोय, तर हे लोकांना असं वाटतं की वा वा काय काम केलंय. नाही, ते तसं तो आभास निर्माण करणं असतं, ती तुमची खरं कसं सर, तुम्ही 2 तुमचे खलनायक लक्षात आहेत. एक तर तात्या विंचू आहे आणि पुलंचं एक झुंज वाऱ्याशी. एक झुंज खलनायक नव्हतो मी. नाही, तात्या विंचू पहिलं याच्या, आणि त्याच्यामध्ये पुलंच्या याच्यामध्ये पण खलनायकाची भूमिका तुमची होती. पुलंच नाही, एक झुंज वाऱ्याची याच्यामध्ये खलनायक नाही तो. उलट आदर्शवादी नट आहे तो. खलनायक नाही, खलनायक मी केला होता, पण तो अतिशय विकृत खलनायक मी केला होता. ती सिरियल तुम्हाला आता आठवते की नाही मला माहीत नाही. त्यावेळेला 13 भागांची सिरियल असायची. ती पण स्मिता तळवलकरचीच तेच प्रोडक्शन होतं, ती काम पण करत होती. साळसूद नावाची सिरियल होती श्रीज जोशींच्या यात्रा कादंबरीवर. तर त्याच्यावर मी अतिशय विकृत विलन केला होता. विकृत म्हणजे बऱ्याच घरातली लोक, ती माझी एंट्री झाली की आत निघून जायची. सासूबाई म्हणायचे अहो असं नका. सासूबाई माझ्या बायकोला म्हणायचे त्यांना सांग असं नका करू भूमिका, चिमणरापर्यंत ठीक आहे, असं करू नका. ते विकृत विलन होता तो आणि तात्या विंचू एक टिपिकल कमर्शियल फिल्ममधला हा होता. तर मी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे परत डायरेक्टरचा माझ्यावरचा विश्वास. आता माझं एक साध्या भोळ्या माणसाचं एक टोटली इमेज होती माझी. म्हणजे मला बऱ्यापैकी तसे रोल्स मिळत होते. चिमणराव नंतर म्हणा, एकदा भूतासामध्ये पण तसंच रोल आहे, तो भाबडा मास्तर आहे. तर या तुमच्या झपाटलेलामध्ये दीपक शिर्के, तुमचा राहुल सोलापूरकर हे त्याचे नेहमीचे विलन्स होते. त्यांना न देता मला का, मी जर चेटकी दिसत नाही तसं मी विलन पण वाटत नाही. तो म्हणाला मला जरा हे करायचं. महेश कोठारे म्हणाला मला जरा वेगळी इमेज करायची. पण त्याने मला हे दिलं, तात्या विंचू दिला. तो वेगळी मेहनत घेतली का मग त्याच्याकरता? नाही घेतली खरं. मी म्हटलं ना मगाशी, हा पटकन मिळाला मला. मी तो फक्त बेस, जसं आवाजाला वरची पट्टी होती चिमणरावला, चेटकीला वगैरे, चेटकीला कर्कश होती, याला बेसमधला आवाज होता ओम फट स्वाहा अशी, असं इतका खाली होतं आवाज. बाकी मग ते गेटअपमुळे पुष्कळाला तुम्हाला बेरिंग मिळतं. म्हणजे पुष्कळाला कधी बेरिंग, कॅरेक्टरचं बेरिंग मिळायला वेगवेगळ्या ह्याची मदत होते. कधी तुम्हाला तुमच्या कॉस्च्यूममुळे, तुमच्या गेटअपमुळे, मेकअपमुळे ते बेरिंग मिळतं. कधी लकबीमुळे मिळतं. एखादी लकब असते त्या कॅरेक्टरची, त्याच्यामुळे मिळतं. कधी आवाजामुळे मिळतं. आबा टिपरे मला पटकन मिळाल्या आवाजामुळे. अरे शिरा, हा असा आवाज होता खाल इथून आलेला, श्यामाला. तर ते आबा टिपरे पटकन मिळाले. तसं हा मिळाला मला. ते अगदी कवळी होती मला, सोनेरी सुळे असलेली कवळी होती तात्या विंचूला. आणि लेदरचं जॅकेट, लेदरची पॅन्ट, लेदरचं इथे काय त्याचं कमर्शियल झपाटलेलं म्हटलं. मला आता एक
आपण मग अशी एक दोनदा उल्लेख आणि केला. दुसरं तुम्हाला सांगतो एक गंमत हा. तात्या विंचूची मला एक स्वतःला एक नवल वाटतं म्हणजे तात्या विंचूचा रोल लहान होता बरं का. तात्या विंचूचा ॲज सच पडद्यावरचा रोल लहान होता. म्हणजे गावातल्या एका पोस्टामध्ये शूटिंग होतं, त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर जाधव त्याचा रोल ह्यांनी केला होता महेश कोठारेंनी. आणि मी विलन, मी अमरत्वाचा मंत्र वगैरे गुहेमध्ये जाऊन शिकून आलेला असतो. पण आमची गन फाईट होते गावातल्या पोस्टात, म्हणजे शेल्फच्या मागून गोळीबार वगैरे असा. एक गोळी मला लागते महेश कोठारेची, इन्स्पेक्टर जाधवची, आणि मी खाली पडताना शेल्फला हात लागतो माझा, अख्खं शेल्फ खाली पडतं. त्या शेल्फच्या वरच्या फळीवर लक्ष्मीकांत बेर्डे मेन रोल, तो व्हेंट्रिलॉक्विस्टचा शब्दभ्रमकार म्हणतात ना, व्हेंट्रिलॉक्विझमचे शोज करत असतो. त्याला त्याच्या अमेरिकेतल्या का कुठल्या तरी कझिननी एक बावला पाठवलेला असतो, गोंडस. तो यांनी पाध्येनी तयार केला होता, रामदास पाध्येनी. रामदास स्वतः आले होते तिकडे ऑपरेट करायला. रामदास पाध्येनी त्यांची मिसेस आले होते. हो, बोल किंवा तो गोंडस बावला तर त्या गोंडस बावला पण खाली पडतो. पार्सल ते लक्षापर्यंत पोचलेलं नसतं, पार्सल ती तिकडे पोस्टात असतं. तो पडतो आणि मी त्याच्यावर हात ठेवतो आणि मला असा वर मिळाला असतो अमरत्वाचा की काय जिवंत किंवा कुठल्याही वस्तूवर किंवा प्राण्यावर हात ठेवला की माझा आत्मा त्याच्यावर जाईल. आणि माझा टिपिकल आत्मा त्या ह्याच्यात जातो आणि तो जो त्या डोळे असे होतात आणि मरतो हा. आणि तिकडे सिनेमाची टायटल सुरू होतात, तिकडून सिनेमा सुरू झाला. पण त्या बावल्याला मी आवाज दिला होता संपूर्ण सिनेमात. आणि तो बावला गोंडस असल्यामुळे तो आणखीन भीतीदायक झाला होता. म्हणजे तो खरं असा बावला असता तर कदाचित वाटला नसता, पण तो गोंडस असतो आणि तो आणखीन लोकांना भीती वाटायची. पण तो आवाज मी त्याला दिल्यामुळे त्या तात्या विंचूची सावली आणि कीर्ती ही संपूर्ण. तुम्ही रोल लहान आहे म्हणता, पण लक्षात तात्या विंचूच राहतो त्या सिनेमातला. हां, म्हणजे ते क्रेडिट महेश कोठारेला आहे, ते मार्केटिंग खूप केलं होतं त्याचं आणि तो आवाज राहिला ना तात्या विंचूचा. आता मला यायचं आहे तुमच्या माइलस्टोन नाटकाविषयी. सगळ्यांनाच आवडेल. हसवा फसवी हे नाटक तुम्ही लिहिलं, तुम्ही केलं, तुम्ही बसवलं. हे कधी तुमच्या मनात आलं की हे असं नाटक लिहावं आणि आपण रोल करावे? आम्हाला ऐकायला आवडेल आहे. मी ना असे म्हणजे वेगवेगळे रोल्स केलेले होते, तर मला डोक्यात असं आलं की मग एकाच नाटकात असे वेगवेगळे रोल्स का येऊ नयेत असं मला डोक्यात आलं. आणि खरं सांगायचं तर हसवापसवी हे माझ्यातल्या नटासाठी माझ्यातल्या लेखकांनी लिहिलेलं नाटक आहे. नाटक कसं लिहू नये याचा आदर्श वस्तुपाठ आहे नाटक. पण आम्हाला मी आधी अगदी एकमेकाशी अजिबात संबंध नसलेले 6 कॅरेक्टर्स गोळा केली. एक त्याला ज्यांनी मला पॉप्युलरिटी दिली, लोकप्रियता दिली, इमेज दिली, चेहरा दिला वगैरे वगैरे वगैरे. त्या चिमणरावला ट्रिब्यूट म्हणून मी पहिलं कॅरेक्टर चिमणरावचं नोंदवलं. आणि माझ्या माहितीप्रमाणे मराठी रंगभूमीवर किंवा चित्रपटात कधी न आलेलं एक चायनीज सदृश एक कॅरेक्टर होतं, वांटुंग पिनपिन म्हणून. तो कम्प्लीट असा इथे पुण्याला शिकायला आला आहे त्या एका काल्पनिक देशामधनं, ओरिएंटल तिथल्या जपान कोरियाच्या मधल्या एका देशाचा तो प्रिन्स आहे आणि मराठी मुलीच्या प्रेमात पडला आहे. माझ्या संशोधन कार्यात मी डॉक्टर लंबोदर जोशी यांचं मागलं दर्शन घेतलं असं म्हणतो तो. म्हणजे मार्गदर्शन त्याला म्हणायचं आहे, त्याला र म्हणता येत नाही. तर तो वांटुंग पिनपिन हा दुसरा कॅरेक्टर कम्प्लीट असं. तिसरं ते मोस्ट पॉप्युलर झालं सगळ्यात, नाना कोंबडीवाला. तो कम्प्लीट अष्टांगाने वक्र आणि हे असलेला अत्यंत आगाऊ तो. चौथी माझी जुळी बहीण दीप्ती प्रभावळकर पटेल उमुंबा. 5वा बॉबी मॉड, माझ्यापेक्षा वयाने खूप लहान पण कॉलेजमधला असा बॉबी मॉडचं कॅरेक्टर होतं, कम्प्लीट असा एक नाचणारा वगैरे जीन्स. आणि 6वं कॅरेक्टर होतं ते त्याच्या चौपट वयाचं 88-89 वर्षाचे कृष्णराव हेरमकर. ही कॅरेक्टर्स काहीही संबंध नव्हता आणि खूप मी मागाशी म्हटलं त्याप्रमाणे मेहनतीने केल्या रोल्समध्ये हसवापसवी होते. मला एक कम्प्लीट 6 वेगळे करायचे होते. हे करून झाले. मी म्हटलं त्याप्रमाणे कसं लिहू नये, आता ह्यांना जोडायचं कसं हा प्रॉब्लेम. असं काही नाटक लिहित नाहीत. आणि मग मी 2 मोठ्या डायरेक्टर्सना विचारलं, वामन केंद्रे, प्रतिमा कुलकर्णी. म्हटलं त्यानेही काय कळलं नव्हतं काय. मग मी अत्यंत आगाऊपणे मी पु ल देशपांड्यांना फोन केला. त्यांची माझी ओळख झाली होती एक झुंज वाराशीच्या दरम्यान. त्यानं फोन केला पुण्याला, मी मुंबईला होतो.
असं असं आहे तर ते काय हे 6 कॅरेक्टर्स मला सापडत नाही. तर पु लने पटकन पटकन सांगता येईल. ते मला म्हणाले पु ल देशपांडे की असं बघ, एक स्वतः नट फ्लॅशबॅकमध्ये आपण केलेलं रोजविषयी काही बोलतोय आणि असं काही करता येईल का, रोज त्याला आठवत आहेत. ते पण मला काय नाही पटलं. मग मीच त्याचं सोल्युशन काढलं आणि मग ते रोज आकाराला आली. आमचे एक सूत्रधार होते अरविंद चित्रे काका, खूप सिनियर मला. ते म्हणाले आणि मी ते एक्सपेरिमेंटल ह्याच्यावर केलं, मराठी अभ्यास मंडळ, रोटरी क्लब आणि काय कॉलेज इकडे आपण करूया एक 6 एक्सपेरिमेंटल प्ले आहे म्हणून. ते म्हणा अहो प्रभावळकर मला म्हणाले हे व्यावसायिक नाटक आहे. नाव कोण येणार बघायला, आहे नाटक आहे ते, मी एकपत्री नाही आहे, माझ्याबरोबर बाकीची पात्रं पण होती त्याच्यात, तर आपण लावूया म्हणून. आणि त्यांनी पुण्याला प्रयोग लावला पहिला चित्रेकाकांनी, त्यांना क्रेडिट आहे सगळं. म्हणजे मला एक अशी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी माणसं भेटतात. जसं तो वृंदावन दंडोते मला रंगायनमध्ये घेऊन गेला, तसं ती चित्रेकाका म्हणाले अहो व्यावसायिक नाटक आहे. टिळक स्मारक मंदिरला आम्ही प्रयोग लावला त्याचा, बुकिंग चांगलं झालं. नेमका त्यावेळेला रिक्षांचं संप, तरी बुकिंग बरं झालं. आम्हाला वाटलं फ्लूक असेल, आणि ते वाढतच गेलं आणि हाऊसफुलचे बोर्ड लागायला लागले. मग मला आतमध्ये बातम्या यायच्या की अरे दिलीप कोण आले माहिती आहे का आज, कोण, भीमसेन जोशी. हा आज कोण आलं माहिती आहे का, पु ल आणि सुनीताबाई. मला पोटात खड्डा, कारण त्याच्यामध्ये मी गायचो. त्या नाटकामध्ये मी 88-89 वर्षाचे कृष्णराव हेरमकर एकेकाळचे संगीत नाटकातले, तिथे मी प्रिये पहा गाणं म्हणायचो. भीमसेन जोशी आणि पु ल देशपांडे समोर असलं तर मी काय कपाळ गाणार, मी काय गाणं शिकलंच नाही आहे. एके दिवशी निळू फुले आलेत, एके दिवशी कोण डॉक्टर लागू, असे मला बातम्या यायला लागल्या आणि हाऊसफुल शो सुरू झाले त्याचे. 750 प्रयोग करून मी ते नाटक थांबवलं. मला एक पण अजून कळलं नाही, इतकं जोरात सुरू असलेलं नाटक, अगदी उंचीवर असलेलं नाटक, एक कलाकार थांबवतो आणि ते नाटक दुसऱ्याला देतो, हा केवढा मोठेपणाचा. तुम्हाला कुठेच असं कोपऱ्यात वाटलं नाही का की अरे रे नाही दुसऱ्याला देतो हे उशिरा गेलं. पण थांबवतो मी सांगू शकेन त्याचं माझं एक्सप्रेशन. तुम्हाला पटलं न पटलं बघा, काही लोकांनी मला शिव्या पण घातल्या, हे वेड्यास कर तू, माझ्या बरोबरच्या लोकांना काय करू, तुला यश मिळते, कीर्ती मिळते, ग्लॅमर मिळते, पैसा मिळतो आणि तू बंद करतोस. मला स्वतःला असं वाटतं. क्रिकेटरच्या रिटायरमेंटच्या बाबतीत विजय मर्चंट नावाचे खूप आपले ओपनिंग बॅट्समन होते आणि क्रिटिक होते, बिझनेसमॅन होते. त्यांनी फार चांगलं सांगितलेलं आहे रिटायरमेंटच्या बाबतीत, पीपल शूड आस्क यू व्हाय अँड नॉट व्हेन. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की व्हेरी करेक्ट. मालिकांच्या बाबतीत पण मी हेच केलं. गंगाधर टिपरे पॉप्युलर असताना थांबायचा निर्णय घेतला, मी आणि केदार शिंदे डायरेक्टर होता, ही अग्रीड आणि आम्ही दोघांनी त्याला थांबूया. ते मूळ माझ्याच पुस्तकावर, अनुदिनी पुस्तकावरती मालिका होती ती, पण तिकडे पण हेच केलं, तेच केलं. ते म्हणजे कधी संपवणार हो तुम्ही, असं म्हणेन का संपवली तो, हे जास्ती बरं असं मला वाटलं. आणि दुसरं एक आणि प्रॅक्टिकल सांगतो, मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी करत होतो. तर त्या प्रत्येक वेळा त्या कंपनीच्या प्रॉडक्ट्सना शेल्फ लाईफ असायचं, एक्सपायरी पिरियड असायचा प्रॉडक्ट्सना, 2 वर्ष, 2.5 वर्ष, 3 वर्ष. त्याच्यानंतर मग त्याचा परिणाम कमी होतो त्या औषधांना. शेल्फ लाईफ म्हणतात किंवा एक्सपायरी पिरियड. तर मला असं वाटलं की रंगभूमीवर आपलं प्रॉडक्ट आणणाऱ्यांनी त्याचं शेल्फ लाईफ आपणच ठरवावं. असं रूल नाही आहे, म्हणजे आता कोणी, तर मी मला वाटलं बस त्याचे 1,500 प्रयोग सहज झाले असते, इतकी पॉप्युलर होतं. पण मी मला वाटलं बस ते जोपर्यंत ते फ्रेश आहेत ना, जोपर्यंत लोकांना बघायचं वाटतं तोपर्यंत, आता पूर्वीची मजा येत नाही, असं मला वाईट वाटलं असतं ऐकायला. हे गंगाधर टिपरेंचा उल्लेख केला तुम्ही आणि चिमणराव, ही दोन्ही पात्र तुमच्यामुळे गाजली. अनुदिनी तुम्ही स्वतः लिहिलं होतं. तुम्हाला 2 पात्रांपैकी कुठलं पात्र जास्त जवळचं वाटतं तुम्हाला? एक सांगणं कठीण आहे खरं, पण कारण चिमणराव चिमणी जोशींनी निर्माण केलेलं पात्र आहे. एक जाता जाता सांगतो, ज्यांचं पात्र मी चिमणराव केलं त्यांच्या नावाचा पुरस्कार, चिवी जोशी पुरस्कार, मला माझ्या पुस्तकासाठी मिळाला, कागदी बाण पुस्तकासाठी, मराठी साहित्य परिषदेचा चिवी जोशी पुरस्कार. हां, तर ते त्यांनी लिहिलेलं पात्र होतं, त्याचं बरंचसं श्रेय त्यांच्या विनोदाला होतं, त्यांच्या सिम्प्लिसिटीला होतं, त्यांच्या सगळ्या त्याच्या चिवी जोशींना होतं. त्याचं पॉप्युलर झालं ते त्यावेळेला, खूप पॉप्युलर झालं. म्हणजे चिवींची पुस्तकं बाजारात मिळेनात, इतकं पॉप्युलर झालं, लोक विकत घेऊन वाचायला लागली.
टिपरे जेव्हा केलं तेव्हा अनेक चॅनल्स झाले होते, अनेक चॅनल्स, अनेक मालिका झाल्या होत्या. ते मला स्वतःला थोडंसं टिपरे जास्ती आवडायचं, कारण मी स्वतः कन्सिव्ह केलेलं पात्र आहे आणि एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा ते तगलं, पॉप्युलर झालं. म्हणून चिमटला आम्हाला कॉम्पिटिशनच नव्हती ना, आमची एकच सिरियल होती त्यावेळेला. आता अनुदिनी हे तुम्हीच लिहिलं, तुमचं 28 पुस्तकांचं तुम्ही लेखन केलं. मला खास यायचे बोक्या सातबांडे, ज्याच्यावर तुम्हाला पुरस्कार मिळाला साहित्य अकादमीचा, ते आमच्या रसिकांना ऐकायला आवडेल. बोके सातबांडे ते परत त्याचं मी म्हटलं त्याप्रमाणे दिग्दर्शकाचा नट, तसं संपादक आणि प्रकाशकांचा मी हा लेखक. तर हे मुंबई आकाशवाणी, बोके सातबांडे मुळात श्रुतिका होत्या, श्रुतिका रेडिओ प्लेज. तर मुंबई आकाशवाणीवर त्यावेळेला माधव कुलकर्णी बाल दरबार नावाचा कार्यक्रम करायचे. त्याने मला गाठलं, त्याने माझे काही कॉलम्स वाचलेले होते, गुगली वगैरे कॉलम लिहायचो मी. गुगली ते षटकार नावाचं फोर्टनाईटली होतं, निखिल वागळे प्रकाशक होता, संदीप पाटील संपादक होता. त्याच्यामध्ये सगळी ग्लोरिफिकेशन असायचं, क्रिकेटची स्तुती, त्यांचं सगळं पॉप्युलॅरिटी, अमुक तमुक. माझा एकच कॉलम असा होता की मी त्यांच्या फिरक्या घ्यायचो, मी त्यांच्या टोप्या उडवायचो, त्यांची खिल्ली उडवायचो, टिंगल करायचो. माझे एकच कॉलम गुगली. त्याची नंतर 3 पुस्तकं झाली नंतर, म्हणजे खूपच टिंगल करायचो. तर तसं त्याप्रमाणे इथे त्यांनी मला सांगितलं, माधव कुलकर्णींनी, की तू जरा हे कर. मला नाही म्हणायच्या माझ्या वेगळ्या मेथड्स आहेत. नाही म्हणत नाही, हो आता नाही, मला मी तर नाटकात नाही तू लिही. अहो नाही, श्रुतिका बितिका नाही, असं रेग्युलर लिहिणं जमणार नाही. माझी 3-4 वेगळी नाटकं चालू आहेत आत्ता. त्याला खरंच चालू होती माझी नाटकं. पळापळा कोण पुढे पळेतो, नंतर वटवट सावित्री, अमुक तमुक अशी चालू होती. तर ते नाही. तर मग मी त्यांना त्यातनं सुटायला मी म्हटलं, अहो आज सध्याच्या टी व्हीच्या युगामध्ये रेडिओ कोण ऐकतो, तू शहाणपणा करू नकोस, लिही म्हणे. आणि ते मला लिहायला लावलं. तर ती बोक्या सातबंडे श्रुतिका लिहिल्या. त्यात मी बोक्याच्या वडिलांचं काम करत होतो. त्याला अचानक खूप पॉप्युलॅरिटी मिळाली. मी जेव्हा पुढच्या वेळेला गेलो त्यांच्याकडे, तर त्याने मला कपाट उघडून त्यातला गठ्ठा दाखवला त्यांच्या आकाशवाणीच्या त्यांच्या रूमवर. ही पत्र बघ, पत्र वा कुठून आली आहेत? तर म्हणून कुठून, जिकडे टी व्ही आहेत त्या शहरातनं आलेली पत्र आहेत ती. आणि मग मग मला हे जे माझगावकर आहेत, बमो पुरंदरेंचे मेहुणे, बमो पुरंदरेंच्या मिसेसचे भाऊ, राजहंस प्रकाशन, त्यांनी सांगितलं की कोणी श्रुतिका, आम्हाला श्रुतिका द्या हो, असं कोणी मागत नाही पुस्तक, ह्यांच्या कथा करा म्हणून. मग मी संवाद प्रधान कथा केल्या त्याच्या. आणि मग ते 3 भाग मार्केटमध्ये आले. मग 4-5 आले. 4-5साठी मला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. मी तेच म्हटलं की फार मोठी आणि गोष्ट आहे. 1, 2, 3 भाग जे आले सुरुवातीला, त्याची आता तुम्हाला सांगितलं तर मी अभिमानानं सांगेन, तुम्हाला आनंद वाटेल. त्याची 20वी आवृत्ती चालू आहे आता, 20th एडिशन. म्हणजे प्रकाशकाने आश्चर्य वाटलं. मी मुलं अजूनही वाचतात. मग 6-7 आले आणि 8, 9, 10 आले. तर 10पर्यंत थांबलेलं आहे. तर तसं ते आधी श्रुतिका आणि मग त्याच्यावर मग मालिका विनय आपटेंनी केली, सिनेमा आला, आणखीन पुस्तकं नवीन परत लिहिली मी. 8, 9, 10 भाग लिहिले. आता मराठी मीडियमची मुलं कमी झाली आहेत, इंग्लिश मीडियमची वाढली आहेत. पण मुलांना ते वाचायचं असतं. मग त्यांना आईवडील वाचून दाखवतात, त्यांना आवडतात. मग आईवडील मला फोन करतात की ते ऐकतात, ऐकल्याशिवाय झोपत नाहीत. म्हणजे त्या मुलांच्या दृष्टीने त्या पुन्हा एकदा श्रुतिका झाल्यात. अच्छा, सुरुवात श्रुतिकाने झाली, आता परत श्रुतिका झाल्या. एका कलाकाराला, लेखक कलाकाराला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळावा ही खूप खूप अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे. की मला वाटत नाही असा मराठी रंगभूमीवर कोणी आहे की जो कामही करतोय, दिग्दर्शन करतो, लेखन करतो, साहित्य अकादमीचा पुरस्कार फार आनंदाची गोष्ट आहे. आणि मला खरं सांगू का, मला अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर हे लगेरो मुन्नाबाईसाठी हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला गांधींच्या रोलसाठी, किंवा संगीत नाटक अकादमीचा कॉन्ट्रीब्युशन टू मराठी थिएटर पुरस्कार मिळाला. जास्ती आनंद मला बोक्याच्या झाला. मला गांधींवर यायचे, पण त्याच्या आधी मला एक विषयाचे, खूप दर्जेदार चित्रपटांची यादी सरांची आहे, तुम्ही सगळ्यांनाच माहिती आहे. मी फक्त एकच विचारते की सर, जेव्हा भूमिका निवडता चित्रपटातनं, त्याचं बॅनर बघता, कथा बघता, की तुमची भूमिका बघता, की दिग्दर्शक, काय पाहून काय निकष लावता ती भूमिका निवडायला? खरं सांगू का, पुष्कळाला निवड चुकते सुद्धा. म्हणजे मला मी आधी
अगदी स्वार्थी हेतूने भूमिका बघतो आधी, भूमिका कशी आहे ती, काही वर्थ आहे का, आणि मग त्याचा अर्थात स्टोरी कंटेंट त्या एकूण याच्यातलं स्थान, दिग्दर्शक कोण आहे आणि बॅनर वगैरे या क्रमाने. पण भूमिकेत काही हे असेल तर करतो मी. छोटी असेल तरी चालतं. आता मी यांच्या मुलांनी दिग्दर्शित केलेल्या भूमिका माझी अगदी छोटी आहे. माधुरी दीक्षितच्या वडिलांचं मी काम येणारच आहे त्याच्यावर, पुढे मला विचारायचंच आहे. बकेट लिस्ट म्हणून केलं होतं, यांच्या मुलांनी केलं. त्याच्यामध्ये माधुरीचे वडील दोन सीन्स होते माझे, पण एक वेगळा अनुभव म्हणून मी घेतली ती. तर असं रोल्स जनरली लहान मोठा बघत नाही, त्यात काही वेगळं करण्यासारखं आहे असेल तर मी करतो त्याच्यामध्ये. आणि डायरेक्टर, नवीन डायरेक्टर्स पण केलेत, जुन्या पण केलेत. मला हा दिग्दर्शकावर तोच प्रश्न आला आहे की दिग्दर्शक आणि तुम्ही कधी चर्चा होते का की भूमिका कशा प्रकारे करायची आहे, आणि जर नवीन दिग्दर्शक असेल तर तुमचा दृष्टिकोन कसा असतो? चर्चा त्याला वेळ असेल तर होते, नाहीतर जनरली हल्ली वेळ नसतो कोणाला एवढी चर्चा करायला. मोठा असेल रोल तर म्हणजे माझ्यावरच सिनेमा असेल तर चर्चा होतीच. नारबाची वाडी किंवा पोस्टर बॉईज किंवा आणि विटी दांडू अमुकचे असे सिनेमे असतील त्याच्यावर चर्चा मी, मला खूप शंका येतात, मला खूप प्रश्न असतात, ते मी विचारतो त्यांना, त्याची उत्तरं शोधतो, ते जनरली असतं. पण इतका थोडासा एक्सपिरियन्स झाल्यानंतर पहिल्या काही वेळात, पहिल्या काही दिवसात ह्या डायरेक्टरची एकूण हे कशी आणि किती आहे ते मला माझ्यासारख्याला कळतं. मी नुसतंच हाऊस म्हणून डायरेक्टर झाला आहे की काही आहे त्याच्यामध्ये, हे पहिल्या काही ह्याच्यात कळतं. पण मी एक मात्र एक पथ्य पाळतो की त्या माध्यमाचा कॅप्टन हा डायरेक्टर आहे हे त्याला दरवेळेला त्याला हे करत नाही, म्हणजे क्रॉस करत नाही, हे करत नाही. त्याचा फायनल वर्ड, अंतिम शब्द त्याचा असावा. दिग्दर्शकाचं हे करतो, हे दृश्य माध्यम आहे. हां, मला एक आणखी विचारायचं आहे. आमचे नागपूरचे राजकुमार हिराणी, त्यांनी तुम्हाला सुंदर भूमिका, म्हणजे ती जी लगे रहो मुन्नाभाई मधली भूमिका, ती कशी तुमच्याकडे आली हे विचारायचे की म्हणजे काय हिराणींकडनं निरोप आला, काय आलं आणि त्या भूमिकेकरता तुम्हाला पुरस्कार मिळाला. वास्तविक तुम्ही लिहून ठेवलंय, सांगितलं की महात्मा गांधी काही इतके उंच नव्हते पण तुम्ही ते केले, तर तुमची उंची तिथे आड आली नाही का महात्मा गांधीच्या भूमिकेकरता? आणि मुख्य म्हणजे राजकुमार हिराणींबरोबरचा किंवा त्या सिनेमाबद्दलचा तुमचा अनुभव, ज्याच्यावर तुम्हाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. तू म्हणता ते खरं आहे. राजकुमार हिराणी नागपूरचा असल्यामुळे त्यांनी माझे काही रोल्स पाहिले होते. तो सिंधी आहे, पण त्यांनी मला बोलवलं बांद्रा त्याच्या ऑफिसमध्ये ते, आणि त्याच्या आधीचा सिनेमा अचानक खूप हिट झाला होता, मुन्नाभाई MBBS. राजकुमार आपलं विधू विनोद चोप्रा प्रोड्युसर, हा रायटर, डायरेक्टर आणि एडिटर. तर हा सेकंड सिनेमा तो करत होता. त्यांनी मला बोलवलं, म्हटलं हा चांगला असणार डायरेक्टर म्हणून, आणि होताच तो डायरेक्टर चांगला आहेच म्हणजे. तर तुम्हाला जर आठवत असेल सिनेमा, तर विद्या बालनच्या आजोबांचं एक सेकंड इनिंग्स होम असतं, ओल्ड एज होम असतं विद्या बालनचे आजोबा, आणि ते गांधीवादी असतात. त्यांचं एक आश्रम आहे तिकडे, ते वृद्धाश्रम टाईप, आणि तिकडे एकापेक्षा एक चक्रम म्हातारे 7-8 तिथे असतात. सटकू असतं, सगळे सटकलेले आहेत. आणि तर त्याच्यापैकी एकाचा रोल मला, मी त्या वयाचा नसलो तरी मी असे म्हाताऱ्यांचे रोल्स बरेच केलेले होते. हे त्याला माहीत होतं नागपूरचं असल्यामुळे, कारण ते म्हणा मी सिरियल मैंने TV पे देखा है आपको वगैरे वगैरे. तर त्यांनी बोलवलं मला, म्हटलं मी करीन ना. तो वेळेला बघत राहिला होता माझ्याकडे असा, म्हटलं मी करीन. तो म्हटलं काय झालं? तर तो म्हणाला की लेट मी ट्राय यू फॉर गांधीज रोल. म्हटलं गांधी? मी कसं गांधी वाटेन? मग एक बारीकपणा सोडला तर पुन्हा म्हटलं चेटकी, मी कसं चेटकी वाटीन, की अमुक मी कसं अमुक वाटीन, तसं मी गांधी कसं वाटीन, ते डायरेक्टरला दिसलो मी माझ्या. तर म्हटलं मग गांधी मी कसं वाटीन, नाही लेट मी ट्राय फॉर गांधीज रोल. मग त्यांनी मला परत बोलवलं आणि मग कसून लुक टेस्ट घेतली. म्हणजे त्यावेळेला मी गोटा केला नव्हता, रोल सिलेक्ट झाला होता मग गोटा केला होता. त्यावेळेला मग खूप हे करून म्हणजे टेस्ट घेतली, हँडीकॅमवर शूट केलं. मग मी काय तयारीने गेलो नव्हतो, मी तयारीत जातो ना. ते म्हणाले काय करू? नाही काही, मला काय गांधी म्हणजे काय, मी काय तसं मी पहिलं गांधी मी लहानपणी वाचलेलं तेवढंच मला माहीत होतं, काहीच मला माहीत नव्हतं. तर मला त्यावेळेला काही जे आठवेल, स्फुरेल, सुचेल ते मी केलं. उपडी मांडी घालून बसलो, हातवारे केले, हसलो, झपाझपा चाललो वगैरे वगैरे असं. ओके म्हटलं. तर मला असं कळलं की बॉलिवूडमधल्या अनेक ॲक्टर्सना त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता काम करण्यात.
वा वा. म्हटलं मी सोडून दिलं. त्याने सांगितलं, मी केलं म्हणून. 2 दिवसांनी फोन आला राजू हिरानीचा. तो म्हणाला की आय शोन द रिझल्ट्स, हँडिकॅप रिझल्ट्स टू विधू विनोद चोप्रा. तो स्वतः फिल्म मेकर ना. विधू विनोद चोप्रा स्वतः फिल्म मेकर पण होता आणि हे पण प्रोड्युसर. तर तो म्हणा विजू, तर त्याला बोलायचं तुझ्याशी म्हणून. तो म्हणाला की आम्ही आता रिझल्ट बघितली, यू आर अमेझिंग म्हणून. म्हटलं अमेझिंग काय? तर म्हणे यू आर डुईंग गांधीज रोल. तर त्यांना काहीतरी आवडलं, काहीतरी त्याच्या, तो म्हणा चेहऱ्यामध्ये आहे तुमच्या स्माईलमध्ये काय. त्यांनी सिलेक्ट केलं. त्यावेळी मला पोटात गोळा आला. म्हटलं मी अजूनपर्यंत जे रोल्स केलेत व्हरायटी सगळे, त्याच्यामध्ये ते रोल्स मला हवे तसे करायला किंवा डायरेक्टरच्या मदतीने वगैरे वगैरे मला स्वातंत्र्य असतं, मला मोकळीक असते, मला मुभा असते. गांधीचं रोल मला गांधी असे दिसले म्हणून मी केले असं उद्धटपणा चालला मला नसता. दिसलेले गांधी असं नाही करतायत. मला दिसले गांधी म्हणजे तो खरे वाटले पाहिजे हो ना. ना. त्याच्यामुळे त्याची खूप तयारी करायला लागली मला. तर ते टेन्शन होतंच मला. पण असं सिलेक्ट केलं. मग त्यांनी मला बरंच मटेरियल दिलं. त्यांनी एक अमेरिकन पत्रकार, त्यांच्याबरोबर 3-4 वर्ष होता, लुई फिशर नावाचा. त्यांनी महात्मा गांधी हिज लाईफ अँड टाइम्स नावाचं पुस्तक आहे. तर त्याच्यावर त्यांनी आयडल वर्शिप न करता, व्यक्तिपूजा भक्ती वगैरे न करता, माणूस म्हणून त्यांना गांधी कसे वाटले आणि ते का ग्रेट आहेत असं ते लिहिलेलं आहे. आणि मग मला त्यांनी ऑडिओ टेप्स दिल्या वगैरे वगैरे असं सगळं. मी ती तयारी केली सगळी. पण नेहमीप्रमाणे मी मेकअप काही करावा लागला का? मेकअप फारच, मग मेकअपला मी माझ्या करिअरमध्ये केलेला सगळ्यात जास्ती वेळेचा मेकअप गांधींचा होता. किती वेळ लागायचा? रोज 2-2.25 तास लागायचा. बापरे. हो, रोज 2-2.25 तास अगदी पेशंटली बसायला लागायचं. मी गोटात त्यांनीच केलं. म्हणजे ते मेकअपमध्येच पहिल्या दिवशी माझे मी तर म्हटलं सलूनमध्ये जात नाही, तुला हवी तसं तू हे कर म्हणून. त्याने हौसेने कम्प्लीट गोटा केला. मग रोज कृत्रिम कान होते, आर्टिफिशियल इयर्स रोज, कारण त्यांचे कान असे होते. हां हां हां. तर तसे कान होते. नाक आर्टिफिशियल होतं. मी एवढे बदल करून सुद्धा माझ्यात गांधी हिरानीला का दिसला असेल मला मी एवढं सगळं. मग ते नाक, मग कान, आणि मग गोटा मी केलेला होता. मग मी थोडासा फेअर आहे कॉम्प्लेक्शन माझं, डार्क त्यांना करायचं होतं, कारण तो मुन्नाबाईच्या इमॅजिनेशनमधला आहे. मुन्नाबाईच्यात म्हणजे पुतळे गांधींचे पोर्ट्रेट्स याच्यामधले गांधी जसे असतील ते डार्क असतील. मला डार्क मेकअप करायचे. आणि मग मेकअपमनचा असिस्टंट माझ्या मागे उभा राहायचा, तो माझी स्किन ताणायचा अशी. बापरे. आणि मेकअपमन लॅटेक्स रबर सोल्युशनसारखं एक सोल्युशन स्प्रे करायचा आणि मग सोडून द्यायचं. मग सोडलं आणि मग पफ मारायचा. पफ मारलं की सगळ्या चेहऱ्यावर सुरकुत्या यायला, रिंकल्स यायला लागायचे, सुरकुत्या यायला लागायच्या. आणि थोड्या वेळाने ते इचिंग व्हायला लागायचं. बापरे. इचिंग व्हायचं, इरिटेशन व्हायचं थोड्या वेळाने. ते घट्ट व्हायचं ना. मग ते रिंकल्स आणि बदललेलं कॉम्प्लेक्शन म्हणजे रंग या सगळ्यांनी. आणि कितीही इचिंग झालं, कितीही इरिटेशन झालं तरी चेहरा प्रसन्न ठेवायला लागायचा. त्रास नव्हता होत तसं करताना? करुणा, प्रेम, सहानुभूती, सहसंवेदना वगैरे वगैरे असं चेहरा होता. ही खरी कसोटी ॲक्टर म्हणून होती. ॲक्टर म्हणून. आता ॲक्टर म्हणून तुम्ही सगळ्या माध्यमातून कामं केली, रंगभूमी, मालिका, सिनेमा. तुम्हाला स्वतः कोणचं, हा प्रश्न कठीण आहे मला माहिती आहे, पण तरी मी तुम्हाला विचारणार आहे की तुम्हाला कोणचं माध्यम जास्त आवडतं? खरं म्हणजे मला माझ्या आवडीचे म्हणजे मला ज्यांनी एक समाधान दिलं आणि बरंच पॉप्युलॅरिटी दिली असे 3 रोल्स मी टी व्हीवर केलेत. चिमणराव, गंगाधर टिपरे आणि ते साळसूद मात्र तो पण मला आवडतो. निगेटिव्ह रोल आहे तो, विकृत. भार्गव त्याचं नाव होतं, साळसूद, श्रीजा जोशींच्या कादंबरीवर. पण तरी ते माध्यम मला सगळ्यात कमी आवडतं सध्या. अच्छा. हे स्पॉन्सर्ड सिरियल प्रायोजित मालिका प्रकार आहे ना, तो संपत नाही. तर जे काय चालतं ना, एकेका घरात एक नाही 3-3, 4-4 एकेका मालिकेमध्ये खलनायिका. एक ती कृष्णकृत्य करायला एक बाई कमी आहे म्हणून 3-3, 4-4 बायका करत असतात. तसं मी चिमणरावमध्ये पण नव्हतं आणि गंगाधर टिपरेमध्ये पण नव्हतं. गंगाधर टिपरेमध्ये बापापेक्षा सासऱ्यावर जास्ती प्रेम करणारी श्यामला होती. मांडीवर लोळणारा माझा नातू शिर्या होता. नटिया तुमच्या नातीला
ब्युटी कॉन्टेस्टमध्ये कॅटवॉक कसा घ्यावा हे शिकवणारे आबा होते वगैरे वगैरे. पण मला असं वाटतं की हे आत्ताचंच प्रायोजित मालिका मला आवडत नाही. पण नाटक आणि सिनेमा ही दोन्ही माध्यमं मला आवडतात. नाटक हे जास्ती चॅलेंजिंग आहे. तुमचं जर मेजर रोल असेल तर तुम्हाला ॲट ए स्ट्रेच एक कॉन्सन्ट्रेटेड ॲक्टिव्हिटी असते 2.5-3 तास तुम्हाला हे करता येत नाही. तर ती तुम्हाला सतत सावध आणि सतत जागृत राहावं लागतं. आणि सिनेमामध्ये तुम्हाला कंटिन्युटीचा एक फील घेऊन जायला लागतं. कारण तुम्ही खूप तुकड्यानी करता ना. म्हणजे लहान मुलांच्या जिक्सॉ पझलसारखं ते पझल असतं. म्हणजे तुम्ही तुमच्या ते क्रमानेच नाटक क्रमाने होतं ना. पहिल्यापासून शेवटपर्यंत क्रमाने होतो, ग्राफ असतो. सिनेमात ते लोकेशन वाईज घेतात. कधी सीन नंबर 12, कधी 68, कधी 1. आता तुम्ही सांगितलं की मला एक 8-10 दिवसानंतर मला आता तो रोल मिळाला. अरे पण मग आधी काय केलं? मग पडद्यावर बघता ते अनिवन नाही का वाटणार? त्याच्यामुळे ह्याचा अर्थ असा की तुम्ही सिनेमाला सुरुवात व्हायच्या आधी ते कॅरेक्टर तुमच्या डोक्यात पक्कं पाहिजे. तर तुम्ही सातत्याने काम करू शकाल सतत. कारण तुकड्यानी होतं ते जे काय होणार आहे ते डायरेक्टरच्या डोक्यात पक्कं हवं. एक फक्त मला विचारायचं आहे की या 3 माध्यमांमध्ये अभिनय करताना त्याची जातकोळी बदलावी लागते का? हो बल ते मला स्वतःला असं वाटतं की अनेक लोक विचारतात, हा प्रश्नही चांगला आहे खरा, की तुमची ॲडॅप्टेबिलिटी, मग त्याला काय मराठी शब्द सामावून घेणं, ॲडॅप्टेबिलिटी तुम्ही कसे बदलता स्वतःला त्या माध्यमाच्या गरजेनुसार, ती तुमची कपॅसिटी महत्त्वाची असते असं मला वाटतं. अच्छा. आणि सहकलाकारांबरोबर तुम्ही कसे काय असता? कुठल्याही माध्यमामध्ये कम्फर्टेबल असतं मला. मी त्यांना अनकम्फर्टेबल होऊ देत नाही आणि मी पण नसतो कधी त्यांच्या. मी अगदी तरुण कलाकारांबरोबर सुद्धा ते कम्फर्टेबल असतात माझे. आपले दादा मुनी अशोक कुमार त्यांच्या विषयीचं ऐकलं होतं की ते म्हणायचे की प्रत्येक एंट्री घेताना माझ्या मनात एक टेन्शन असतं आणि ते टेन्शन आवश्यक असतं की जेणेकरून तो रोल मग जास्त चांगला खुलतो. तर तुमचा काय अनुभव आहे? टेन्शन असतं. हो, त्याचं बरोबर आहे. मला प्रत्येक हसापसीच्या 750व्या प्रयोगाला सुद्धा मला एंट्रीच्या वेळेला टेन्शन होतं. काय असतं, तुम्ही म्हणजे काय चित्रपटाचं रीळ नाही आहात. प्रत्येक वेळा तुमची फिजिकल, मेंटल, इमोशनल हे स्टेट अवस्था वेगळी असू शकते. त्यावेळेला आलेला प्रेक्षक वर्ग कसा आहे, कुठल्या अभिरुचीचा आहे, कुठल्या रिसेप्टिव्हिटीचा आहे, हे तुम्हाला माहीत नसतं. त्याचं एकूण केमिस्ट्री काय तयार होणार आहे माहीत नसतं. त्याच्यामुळे ही टेन्शन फ्री मी कधीच केलेलं नाही आहे. पण अँझायटी कमी असते. म्हणजे इतके प्रयोग करूनही प्रत्येक प्रयोगाच्या आधी खूप पहिल्यासारखं नसतं, पण ते असतं ते बिंदासपणा नसतो. हां, आता एक मला विचारायचं आहे की मेगास्टार अमिताभजी बच्चन यांच्याबरोबर किती वाजले? 1-1.25 तास होत आला. किती वेळ आपण बोलायचे प्रेक्षकांनी सांगा? नाही, किती वेळ आवडेल ऐकायला? आणखीन आवडेल ऐकायला असं म्हणेपर्यंत संपवावी. आता अगदी मोजकेच सिरियल आणि नाटक. हां, की मेगास्टार अमिताभ बच्चन बरोबर आपण काम केलंय, अनुभव काय होता? थोडक्यात सांगा आपण, म्हणजे जास्त आपल्याला किस्से होतील. हो, पण थोडक्यात सांगलं तसं कशी नाही. फार उत्तम होता हे थोडक्यात होतं. अमिताभ बच्चन बरोबरचा अमिताभ बच्चन बरोबरचा मी पॉलिटिकल गुरु होतो त्याच्यामध्ये, सरकार राजमध्ये. पण तो एक मी हिंदी सिनेमे खूप कमी केलेत, पण लकीली मला माझ्या आवडत्या नटांबरोबर सुद्धा काम करायला मिळालं. नसिरुद्दीन शाह, अमिताभ बच्चन, ओम पुरी वगैरे. तर अमिताभ बच्चनबरोबर सरकार राजमधला जो सीन होता तो खूप चॅलेंजिंग होता. मी त्यांचा पॉलिटिकल गुरु आहे त्याच्या सिनेमामध्ये. माझं नाव रावसाहेब, पॉलिटिकल गुरु आहे. आणि कट कारस्थान रक्तरंजित होतं. रामगोपाल वर्मांचा तो सिनेमा होता कट कारस्थान. त्याच्यात अमिताभ बच्चनचा मुलगा मारला जातो, अभिषेक बच्चन, त्याचं नाव अर्जुन. आणि त्याला कळतं, तो ऐश्वर्या रायला सांगतो, तुला माहिती आहे का या सगळ्या कारस्थानाच्या मागे कोण आहे? ती म्हणते कोण? माझे गुरु म्हणे, मी. कारण माझ्या नातवाला मला पुढे आणायचं असतं. पॉलिटिक्सचं सगळं त्यांना कळलं हे मला माहीत नाही आहे. म्हणजे माझं पितळ उघडं पडलं हे मला माहिती नाही आहे. आणि मी सांत्वनाला त्यांच्याकडे जातो. हा अत्यंत चॅलेंजिंग सीन होता. मी जातो आणि मी सांगतो, बहुत अच्छा लड़का था अर्जुन, अभी उसके जैसा मिलेगा नहीं कोई वगैरे वगैरे. असं ते कम्प्लीट असे ठिजलेल्या नजरेने माझ्याकडे, मला अजून लुक त्यांचा आठवतो. कम्प्लीट अच्छा फ्रोझन लुक आहे असा, बर्फ कम्प्लीट बघतात. मी बोलते अमुक तमुक,
मी पण वयस्क दाखवलायचं, काठी घेऊन बसले होते समोर आणि बोलतो असतं, अभी उसके जैसा कोई मिलेगा नाही, अमुक तमुक, असं कसं झालं अमुक, ते काही बोलत नाहीत. आणि सगळं बोलून संपल्यानंतर समोर बसलेत माझ्या आणि असा हात करतात, म्हणजे माझ्या या बाजूला. ते हात का केला म्हणून मागे बघतो तर मागे माझ्या नातवाची डेड बॉडी असते. राजेश शृंगारपुरेंनी काम केलं होते. कपट असा चष्मा, रक्ताचा ओघळ थिजलेला आणि डेड असा डोळ. तर ते बघून काय रिॲक्शन द्यावी ह्याचा मी बराच विचार करत होतो, की एकतर हॉरिफाईड म्हणजे ते हा धक्का जो आहे आपला नातू आहे तो, आणि माझं पितळ उघडं पडलं, ह्याला कळलं माझ्याबद्दल. आता मी त्याच्या दृष्टीने त्याचा पॉलिटिकल गुरु नाही आहे. माझं हे सगळं एकत्र कसं आणायचं हे खूप त्याच्यावर मी विचार करत होतो. पण तो सीन झाला आणि तो उत्कृष्ट झाला. हां चांगला झाला असणार. चॅलेंजिंग होता म्हणजे असं. आणि हां दुसरं सांगायचं म्हणजे ह्या दोन माझ्या अत्यंत आवडत्या, मी जे एक डेंजरस सवय ती बरी नाही खरी, पण मी त्यावेळेला त्यांना ऑब्झर्व पण करायचो की हा इतकी वर्ष 40-50 वर्ष स्क्रीन व्यापून राहिलेला हा बादशाह आहे. हा नेमका वाक्यांची डिलिव्हरी कशी करतो, पॉज कसा घेतो, न बोलता कसं बोलतो, म्हणजे निशब्दता पण किती बोलकी असू शकते वगैरे वगैरे. आणि नसिरुद्दीन शहाच्या पण लकबीमधले बारकावे. तर हे माझं बेरिंग घट्ट पकडून, नाही तर मी मला बघत राहील प्रेक्षकांसारखा कॅमेरा माझ्यावर असेल, अरे तुम्ही तुमचं बेरिंग कुठे गेलं. मी मला हेच विचारायचं की मराठी रंगभूमीवर विशेषतः जे कलाकार काम करतात आणि मग चित्रपटात जातात, हिंदी किंवा, तर आम्ही ऐकूनच आहोत की हिंदी चित्रपट कलाकारसुद्धा मराठी रंगभूमीवरनं आलेल्या कलाकारांना मानतात, त्यांच्या अभिनयाला, अनुभवाला. तुमचा अनुभव कसा होता? हो, ते रिस्पेक्ट देतात. रिस्पेक्ट देतात आणि तो अनुभव उपयोगी पडतो असं मला वाटतं. रंगभूमीवरचा उपयोगी पडतो. तुम्ही एक टॉक शो करता, चिमणराव ते गांधी, काय आहे त्याच्यामध्ये? चिमणराव ते गांधी टॉक शो करतो म्हणजे त्याच्यामध्ये मला आलेले, मी ज्या माध्यमातून कामं केली त्याचे क्लिपिंग्स माझ्याकडे आहेत. ती मी दाखवतो, स्क्रीनिंग करतो, त्या प्रत्येक रोल मागची स्टोरी सांगतो आणि मग काही करून दाखवतो. असं मला तुमच्या काही सिनेमांची रिमेक नाही, ते घड्याळ पुढे आपण एक निघालेत लोक निघायला लागले. 10 मिनिटात घेऊ आपण. रॅपिड फायर घ्यायचं आहे आपल्याला. रॅपिड फायर एक छोट्याशा, रसिक हो तुम्ही कंटाळले आहात? असं कोण म्हणे कंटाळलोय म्हणून? नाही, पण मी त्यांना दाटून नाही विचारत आहे काय कंटाळले का, असं नाही विचारलंय त्यांना. तर एनिवे बरेच बोलण्यासारखं पुष्कळ आहे, पण तरी आपण आटोपते जाऊ शेवटच्याकडे. 5 प्रश्न रॅपिड फायर तुम्हाला विचारते मी. एकाच वेळी खूप छान नाटक आणि तितकाच चांगला सिनेमा तुमच्याकडे आला तर कशाला हो म्हणाल? नाही, खूप छान हे रिलेटिव्ह. खूप छान नाटक की सिनेमा काय आवडेल तुम्हाला? सिनेमा घेईन त्या सिनेमा. ओके. तो अधिक लोकांपर्यंत पोचतो आणि अधिक काळ टिकतो, राहतो म्हणून. कोणाचं दिग्दर्शन जास्त आवडतं, म्हणजे आवडत होतं म्हणता येईल? संजय सुरकर, चंद्रकांत कुलकर्णी. संजय सुरकर आमचा नागपूरचा. हो, मी काम केलं संजय बरोबर. जास्ती चॅलेंजिंग रोल्स मी संजय सुरकरकडे केलेत म्हणून संजय सुरकर. अच्छा. कोणाबरोबर चांगली केमिस्ट्री तुमची जास्त जुळली? वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी? वंदना गुप्ते, कारण वंदना गुप्तेबरोबर पण पुष्कळ केलेत मी रोल्स, नाटक सिनेमा दोन्ही. हिच्याबरोबर फक्त एकच चुकभूल द्यावी घ्यावी सिरियल केली होती सुकन्याबरोबर. मनापासून कोणती म्हणजे राहून गेलेली भूमिका करायला तुम्हाला आवडली असती? मी 2 तुम्हाला चॉईस देते. तरुण तुर्क म्हातारे अर्कमधलं प्राध्यापक बारटक्के की नटसम्राटमधला आप्पासाहेब बेलवलकर? नाही, बारटक्के हे करायचे ना तोरणमल, तसं जमलं नसतं करायला. तो मी भयंकर एन्जॉय केली ती भूमिका. तेच करू शकतात आणि तसं कोणी करू शकत नाही असं मला वाटतं. नटसम्राट थोडासा बराचसा तसं मला करावंसं नाही वाटलं, कारण ते काही माझ्या भूमिकांमध्ये त्याच्या शेड्स आल्या. हिमालयाची सावलीमध्ये पण आपण हिमालय सावली मी करणार होतो, मी आणि ज्योती सुभाष. अच्छा. सुधीर भटच्या प्रोडक्शनमध्ये तालमी सुरू केल्या होत्या, मग तो आजारी पडल्यानंतर राहून गेलं.
आणि तुम्ही जर पाहिलं नसेल तर जरूर पहा. शरद पोंक्षे आणि ती सुजा प्रभुदेसाई काम करतात. हो हो. उत्तम नाटक आहे लिहिलेलं. म्हणजे माझ्या मते कर्नाटकाचं ग्रेटेस्ट नाटक आहे ते, हिमालय सावली. आणि उत्तम सादरीकरण आणि उत्तम अभिनय आहे. जरूर पहा. एक इकडे आलात. शेवटचा प्रश्न की हसवा फसवी ज्यांनी तुम्हाला सगळंच दिलं, नाव, सन्मान, पैसा, सगळं, लोकप्रियता, त्यातल्या कुठल्या भूमिकेने तुमच्या डोक्याला जास्त त्रास दिला, म्हणजे डोक्याचा भुगा पडला 6 पात्रांपैकी? त्रास प्रत्येक पात्राने दिला, पण मला अस्वस्थता, आव्हान आणि समाधान ह्या तिन्ही गोष्टी दिल्या. त्यातल्या शेवटच्या कॅरेक्टर्सनी 88-89 वर्षाचे कृष्णावर हेरमकर, सर मग आम्हाला एकेकाळचे संगीत नाटक तो काळ गाजवणारे, पण आता वृद्धावस्थेतले कोकणात जाऊन सेटल झालेले. त्याची एखादी झलक आपण दाखवू शकाल का? असं नाही करता येणार. ते काही त्याला हे लागतं ना. नाही पण तुम्ही क्रिकेटर इकडे आलात, क्रिकेटला इकडे क्रिकेट खेळून दाखवू. नाही पण माझं काय म्हणणं आहे की किंवा बॅट समजा सीन ही आली, सायना नेहवाल आली, त्याला इकडे खेळून दाखव का जरा असं. त्याला कोर्ट लागतं. आमचे रसिक वाट बघतायत आणि तुम्ही ते कराल अशा तयारीने मी आले स्वतः. तुम्ही तयारी आला म्हणजे मी तयारी करून आलेली आहे. तुम्हाला तो रोल करायचा आहे 1-2 मिनिटाचा, तरी आम्हाला दाखवा ना करून. तुमची तयारी असेल तर माझी तयारी मी आणते. कळलं नाही मला कसं. हां थांबा, मी सोडणार थोडीच एवढ्या चांगल्या कलाकाराला. ओके, तुमच्या नागपूरकरांच्या रसिकतेला मान देऊन आणि यांच्यापर्यंत मी एक 5-7 मिनटं, मला आता आठवलं पाहिजे, मी खूपच गॅप पडली आहे. म्हणजे ते बंद होऊनच इतकी वर्ष झाली, पण मी प्रयत्न करतो. एक 5-6 मिनटाचं थोडं तर सादर करतो झलक. त्यांना विचारा किती उंच किंवा काय. एकच मला सांगावंसं वाटतं की मी वृद्धांचे बरेच रोल्स केले. प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केला आहे माझ्याकडून जेवढं शक्य होईल कुवतीप्रमाणे. पण मला बऱ्याचदा पु ल देशपांड्यांच्या व्यक्तिनिवल्लीमधलं अंतू बर्वा हे कॅरेक्टर आठवतं मला. त्या अंतू बर्वामधलं अंतू बर्वाचा शेवट असा आहे त्या लेखाचा. ते रत्नागिरीला जातात पु ल, आणि त्यांना तिथून निघताना पु ल अंतू शेट म्हणतात त्यांना रत्नागिरीत, अंतू बर्वाला ते सोडायला येतात. ते शेवटची वाक्य अशी आहेत, एस टी सुटली आणि अंतू शेटनी सदरा वर करून आपले म्हातारे मिचमिचे डोळे पुसले. पहाटेच्या त्या अंधुक प्रकाशात त्यांचं खपाटीला गेलेलं पोट माझ्या डोळ्यांवर आघात करून गेलं. पुढे पु ल म्हणतात, कोकणातल्या फणसासारखीच तिथली माणसंसुद्धा खूप पिकल्याशिवाय गोडवा येत नाही त्यांच्यात. तर मला असं वाटतं की पिकून गोडवा यायला माणूस कोकणातच असावा लागतो असं नाही. मी जेव्हा म्हाताऱ्यांचे रोल्स करतो तेव्हा त्यांच्या सगळ्यात तरेवाईकपणासकट, विक्षिप्तपणासकट हा गोडवा दाखवायचा माझा प्रयत्न असतो.
इथे बोलून घेतलं, एवढ्या लांबून मला बोलून घेतलं, मला मोठा आनंद झालेला आहे. आता मला कोण विचारतो, आता मला कोणी विचारत नाही हो. मला वाटलं तुम्ही विसरले असाल, पण तुम्ही कोकणात इकडे बोलून घ्यायचं मला मोठा आनंद झालेला आहे. पण तुला सांगतो, संगीत रंगभूमीचा एक काळ आम्ही गाजवला होता. असं नाही. आता तुम्ही आजकालच्या मुलांना विचारा, कृष्णराव हेरमकर, कोण कृष्णराव हेरमकर असं ते म्हणते. काय करणार, कालय तस्मै नमः म्हणायचं. आणि काय मला बोलवलं, माझ्या पत्नीला तिकडे बसायला दिलं. वैद तिला सवय नाही, जसा गांगरली अशी. काय ते मोठ्याने मला ऐकू येत नाही हो हल्ली. भूमिका पहिले सांगू. भूमिका मी तशा खूप केलं बरं का. गडकऱ्यांच्या, खाडीलकरांच्या, देवलांच्या नाटकाचं. पण माझी विशेष गाजलेली भूमिका म्हणजे कृष्णाची. सव्वा नाटकामधलं कृष्ण. त्यावरूनच मला कृष्णराव नाव पडलं. माझं मूळचं नाव विठू. काय ते प्रकृती बरी आहे, बरी या माझी ठणठणीत प्रकृती आहे. आय एम रनिंग 89 नाऊ. वय विचारलं की इंग्लिशमध्ये सांगतो मी. मराठीमध्ये काय तुम्हाला सांगतो, प्रकृतीचं रहस्य म्हणजे माफक आहार आणि चालणं. तुला सांगू, ह्या वयात सुद्धा माझ्या अंगात इतका काय झालं, दात काढल्यामुळे फापलायला होतं. इतका उत्साह माझ्या अंगात आहे की मी अजून करू शकेन कृष्णाचं काम. हिंमत आहे, माझं पेटंट पद म्हणून दाखवू शकेन. काय ते म्हणून दाखवू? अरे देवा, अवघात बोललो होतो. नाही पुरी सांग होणार आली रियाज काही नाही ना कुठे पर्यंत कापतं वाजले. काय 2 ओळी म्हणू, कडी म्हणू. काय मग तुम्ही म्हणतो आग्रह करता, मग आमच्यासारख्या म्हाताऱ्या कलाकाराला आपली कला दाखवायचा मोह आवडता येत नाही. बरं म्हणतो जरा सांभाळून घ्या. काय मंडळी, एकेकाच्या वैभवाचे आता भग्नावशेष उरले. प्रिये पहा, प्रिये पहा, रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, रात्रीचा समय सरुनी, येत उषकाल हा. प्रिये पहा, प्रिये पहा, थंडगार 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 वाट सुटत, थंडगार वाट सुट. काय ग हातवारे काय करते, काय झालं तुला? काय शाल कशाला गुंडाळून घेऊ? अगं खरा कुठं वारा सुटलाय, तो गाण्यातला वारा. काय ते माहिती ना, हात जखडून घेते तर गाणं कसं म्हणू मी? बेड्या घातल्यासारखं. तुरुंगातलं गाणं आहे का माहिती ते? गार वाट सुटत, ती पतेज मंद होत, ती पतेज मंद होत, दिग्वजने हे स्वच्छ करीत, दिग्वजने हे स्वच्छ करीत, अजून पसरी निज महा. हे पहा, हे पहा. पूर्वी बरं का,
पूर्वी माझी तान अशी फिरायची हो. आता स्वरयंत्र कापतं, म्हणजे जागा दिसते मला, मला पोचता येत नाही तिथे. हे पहा पक्षी मधुर शब्द करीती, पक्षी मधुर शब्द करीती, कुंजारव मधुपवरिती, कुंजारव मधुपवरिती, विरल पर्ण शाखी होती, विरल पर्ण शाखी होती, विकसन ये जलदुहा, जा 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 जा, हे पहा हे. पूर्वीसारखं होत आहे. तुम्ही गोड मारून घेतलं मला. बरं तुम्हाला मी सांगतो, मला बरं का गाण्याची आवड आहे हो, आवड आहे. अजूनही मी रोज गातो, गुणगुणतो, गाण्या ऐकतो, ऐकवतो. माझा अभिनय आता संपला, गायन टिकू नये. काय बाळा, ही लहान मुलगी काय म्हणते, मला ऐकू येत नाही मोठ्याने बोल. काय साक्षरी आहे, साक्षरी आहे. हा काय तुझ्या आजोबांनी काय, आजोबांनी माझी स्वाक्षरी घेतली होती याच डायरीमध्ये. बघू तरी कधी बाळा, कधी हा एकच प्याला नाटकाच्या वेळेला. अरे देवा नारायणा, एकच प्याला म्हणजे 50 वर्ष होऊन गेली हो. अरे वा, चांगली आहे स्वाक्षरी, चांगली आहे माझी स्वाक्षरी. घे, आता नाही करीत, आता नाही. हात फार कापतो माझा. काय आहे, कलाकाराच्या वार्धक्याची खूण त्यांच्या संग्रही राहायला नको. मायबाप हो, मायबाप हो, तुम्ही सगळी मोठ्या मनाची माणसं आहात. उद्या सरकारी सोहळा आहे, तो अधिक दिमाग थाटात असेल, पण या घरगुती समारंभाच्या प्रेमाचा ओलावा मनाला स्पर्श करून जातो. असंच प्रेम ठेवा. तुम्ही लोकांनी माझी काळजी घेतली, प्रेम केलं माझ्यावर, मला मनापासून आनंद झाला. पण तुम्हाला माझ्या मनातली एक गोष्ट सांगतो. तुमच्या आजूबाजूला अशी अनेक वृद्ध माणसं आहेत, हळूहळू निरुपयोगी, दुबळी आणि परावलंबी होत जाणारे. म्हातारपण कोणी आवडीनं मागून घेत नाही हो. हा, तर त्यांच्याकडे जरा लक्ष द्या, त्यांना प्रेम द्या, आदरानं वागवा. म्हणजे त्या आमच्यासारखं कोणी निवृत्त कलाकार किंवा माजी खेळाडू किंवा एकेकाचे उद्योगपती असे लौकिकदृष्ट्या यशस्वी झाले नसतील, प्रसिद्धीच्या झोतात कधी आले नसतील. मी सांगतो, त्यातल्या प्रत्येकानं आपल्या कुटुंबासाठी, मुलाबाळांसाठी नक्की खूप काही केले, खूप केले. अहो, घरच्यांचं करता करता म्हातारपण कधी आलं त्याला कळलंच नाही. तर त्यांना प्रेम द्या, जगायला उमेद द्या. किती उत्स्फूर्तपणे तुम्हाला प्रतिसाद मिळतोय. मला एक सांगावंसं वाटतं, जे आमच्या बोलण्यामधनं राहून गेलं. बऱ्याच गोष्टी राहिल्या, कारण खरं यांच्याशी गप्पा मारायला 10 तासही कमी पडतील, इतका खजिना आहे. यांचा अभिनय बघून पु ल देशपांडे असं म्हणाले होते की आपल्या इकडे आहेत दिलीप प्रभावळकर किंवा निळू फुले, हे जर तिकडच्या रंगभूमीवर असते तर त्यांनी रान माजवून दिलं असतं. श्रीराम लागू यांचा हसवाफसवी किंवा इतर अभिनय बघून त्यांनी, मला असं वाटतं तेच सांगतील कुठल्या त्यांच्या आवडीच्या नटाचं, पॉल मुनी ना, त्यांचं चरित्र श्रीराम लागूंनी यांना सप्रेम भेट दिली यांच्या अभिनयावर खुश होऊन. नंतर एक सरांचं आहे की विजयाबाई मेहतांबरोबर कधीही काम केलं नाही, पण विजयाबाई मेहतांकडनं मिळालेली दाद ही यांना राष्ट्रीय पुरस्कारापेक्षा मोठी वाटते. यापेक्षा आणखीन किती विनम्रता. सर, तुम्ही आला, आमच्या विनंतीला मान देऊन आम्हाला हवं ते तुम्ही दाखवलं, आणि पोट भरलेलं नाही या, त्यामुळे पुनरागमनायच असं मी म्हणते. पुन्हा कधी जमेल तेव्हा जरूर नागपूरला या, आणि खूप खूप मजा आली. पद्मगंधा प्रतिष्ठान आणि नागपूरकर रसिकांच्या वतीने खूप 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 आभार. नमस्कार.